नमस्कार मित्रांनो, तर मी आज तुमच्या समोर एक छोटीशी स्टोरी सांगणार आहे. त्याचं नाव आहे उपकाराची फेड. एकदा एका सिंहाच्या पायात काटा घुसला आणि तो त्याच्या दाताच्या मदतीने काढण्याचा प्रयत्न करत होता, पण तो काटा काही निघाला नाही. लंगडत लंगडत तो मेंढपाळाकडे गेला. मेंढपाळाने ते पाहिलं की सिंह आपल्या समोर येतोय. ते पाहून तो घाबरला, परंतु त्याला ठाऊक होता, तर मी पळून जाण्याचा प्रयत्न केला तर सिंह मला एका झेपेत पकडेल. झाडावर चढून बसावं, पण जवळपास कुठला झाडही नव्हता. त्या मेंढपाळाला कळलं त्याच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही, म्हणून तो चुपचाप तिथेच बसून राहिला. सिंहाने गर्जनाही केली नाही, तो गुरगुरलाही नाही. तो चुपचाप त्या मेंढपाळाच्या जवळ आला आणि आपला पाय पुढे केला. सिंहाला आपली मदत पाहिजे आहे हे त्या मेंढपाळाला कळलं. त्याने त्याच्या पायातला काटा काढला. काटा निघताच क्षणी सिंह जिथून आला होता तिथे परत निघून गेला. काही दिवसापूर्वी राजवाड्यात चोरी झाली होती. वेर आणि द्वेषामुळे मेंढपाळा चोर आहे असं राजाला खोटं सांगण्यात आलं. मेंढपाळ्याला पकडले. त्याच्या घरात चोरीची कुठलीही वस्तू मिळाली नाही. राजाला वाटलं की ह्याने चोरीची वस्तू लपवून ठेवली आहे, म्हणून राजाने एक आज्ञा दिली, त्याला जिवंत सिंहाच्या तोंडी द्या. योगायोगाने मेंढपाळ्याला मारण्यासाठी तो सिंह पकडला गेला, ज्याची मदत मेंढपाळ्याने केली. मेंढपाळ्याला सिंहासमोर सोडले. त्या सिंहाने त्या मेंढपाळ्याला ओळखले. तो चुपचाप त्याच्या बाजूला जाऊन बसला आणि कुत्र्यासारखं शेपूट हलवला. हे पाहून राजाला फार आश्चर्य वाटले. त्यांनी त्याची चौकशी केली. परोपकारी मेंढपाळाशी सिंहाची कृतज्ञता त्याला समजली. राजाने मेंढपाळ्याला सोडून दिले. मॉरल ऑफ द स्टोरी काय, तर सिंहासारखा भयानक पशु ज्याने आपल्यावरती उपकार केले त्याचे तो उपकार विसरला नाही, आणि माणूस असून तो केलेला उपकार विसरतो तो पशुपेक्षाही हीन असतो.